आमच्या गावामध्ये सव्वाद कुटुंबांची 3 वकलं आहेत. त्या वकलामध्ये मानपणावरून जो काय आज 1877 पासून चाललेला वादविवाद तो आज श्रीदेव गिरोबाच्या कृपेने संपुष्टात आलेला आहे. तो मान माझा, हा मान माझा, त्याच्यात कुठेतरी 10 पावलं मागे येऊन आम्ही हा समझोता केलेला आहे. हे देव गिरोबा मंदिराचं एक प्राचीन 16 शतकाचं मंदिर आहे. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असून शिवकालीन मंदिर आहे आणि गेल्या 1877 पासून याचा मंदिराचा कारभार थोडासा ठप्प झालेला होता काही अंतर्गत कारणामुळे. आणि आत्ता आम्ही त्याचे सर्व नवीन जेव्हा जनरेशन आलं आणि आता सुशिक्षित समाज निर्माण झाला त्याच्यानंतर आम्ही तरुण लोकांजवळ अप्रोच करून त्यांचा उपयोग करून आम्ही आता एक 2-3 वेळा मीटिंग घेतल्यावर त्यांचं मतमत परिवर्तन करून जे मानवपणाबद्दल त्यांचे वाद होते त्याच्यावर आम्ही त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्याने एकमत केलं आणि एकमताने त्यांनी सांगितलं की आपल्याला हे कार्यक्रम परत चालू करायचे आहेत. कारण गेल्या 48 पर्यंत हे बंदच होतं कार्यक्रम. त्यामुळे गावाचा विकास ठप्प झाला होता. बाकी कुठल्या याच्यामधून विकास तर होत नव्हता पण अंतर्गत हेवे दावे वगैरे निर्माण झाले होते आणि हे टाळण्यासाठी आम्ही गावची एकी व्हावी आणि एकीतून ह्या गावचा विकास व्हावा ह्या एका दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडे पुन्हा अप्रोच केलं. पुन्हा मिटिंग घेतल्या 4-5 वेळा तरी मिटिंग घ्यावी लागल्या आम्हाला. त्याच्यानंतर त्याने सगळं त्याचं मनोमिलन घडवून आणलं आणि हे आज आम्ही फक्त याच्यापर्यंत पोहोचलो की सर्व गाव मिळून एकत्र करूया आणि त्याप्रमाणे गावाने त्याने मान्य केलं की आपण सगळे एकत्र होऊन त्याच्यामध्ये 3 वकलं आहेत. त्यांनी मान्य केलं की आपण सगळे गावच्या विकासासाठी आपण विसरून आपण आजपासून याच्यापासून एकत्रपणे संघटित काम करून एकमेका सहाय्यक अवघेची उद्धरू ह्या न्यायाने आपण गावाचा विकास करण्याचा आपण प्रयत्न करू. त्याप्रमाणे सामाजिक विकास मग करता येईल, शैक्षणिक विकास करता येईल याच्या दृष्टिकोनातून त्याने आज फायनल मीटिंग झाली होती. त्याच्यामध्ये सर्व ते ॲग्रीमेंट आम्हाला बनवायचं ते ॲग्रीमेंट झाल्यानंतर सर्व लोकांना दिले जातात. आणि याचे आम्ही काही दुसरा पण आमचं हे आहे की संकल्प आहे की ह्याच्यात सुद्धा नवीन हे मंदिर निर्माण करण्याचा आमचा एक संकल्प आजच आम्ही हे सोडलेला आहे. आशा आहे की ईश्वराची कृपा झाली तर एक 5 वर्षात मंदिर सुद्धा उभं राहील. मी सुनील कोशीराम चव्हाण नांदूर गावचा मानकरी येथून रावजी लक्ष्मण चव्हाण या वक्तातर्फे प्रतिनिधी बोलतो. ते जवळजवळ 1857 पासून ते 1947 पर्यंत वादविवाद होतात. ते आम्ही दोघंही म्हणजे कोमजी चव्हाण आणि रावजी लक्ष्मण चव्हाण यांच्यातील जे वाद होते ते आम्ही पूर्वपण आता नवीन पिढीने एकत्र बसून ते आम्ही वाद मिटवलेले आहेत आणि दोघांचंही आम्ही ते 2 पावले मागे आलेत, आम्ही 2 पावले मागे आलेत आणि एकोप्याने हा आमचा जो वाद होता तो मिटलेला आहे आणि देवस्थान चालू झालेले आहेत. आता याच्यानंतर सर्व जे बाकीचे मानकरी आहेत ते घेऊन देवस्थान चालू करणार आहोत. नमस्कार, मी समीर अर्जुन चव्हाण, राहणार नांद्रुक पटेलवाडी. आज आमच्या या मंदिरात श्री ग्रामदैवत श्रीदेव गिरोबा मंदिरच्या देवस्थानासंदर्भात एक सभा होती आणि ही आजची सभा ही ऐतिहासिक सभा ठरलेली आहे. आमच्या ज्या चव्हाणांच्या 3 वकलांमध्ये जे काही अंतर्गत मानापणापासून जे वाद होते ते आज संपुष्टात आलेले आहेत आणि सर्व या वकलांनी 2 पाऊल मागे घेऊन आपले जे मान थोडेसे मागे ठेवून दुसऱ्याला मान कसा देणार आणि त्याच्यात आपलं भलं कसं आहे ते त्यांनी जाणलं आणि पुढच्या पिढीसाठी हे कसं योग्य आहे हे जाणण्यासाठी हे महत्त्वाचा निर्णय आज संपूर्ण गावाने घेतलेला आहे. आणि आपलं जे देवस्थान आहे ते या वर्षीपासून आता सर्वांच्या एकोप्याने आणि सर्वांच्या सहभागाने त्याची वार्षिक जी कामं आहेत ती सुरू होणार आहेत. यासाठी हे पार पाडण्यासाठी ग्रामदैवत आमचं श्री गिरोबा आहे त्यांनी आम्हाला हे बळ दिलेलं आणि त्याच्यामुळे आम्ही हे सर्व काही करू शकलो. पुनश्च एकदा सर्वांना या आजच्या जो वैभवशाली आणि हा गौरवशाली असा दिवस झाला आणि त्याबद्दल सर्वांना नांद्रुकवासियांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं म्हणणं असं आहे की जे काय मानपणाबद्दल पूर्वीपासून बऱ्याच वर्षापासून ते त्यांच्याकडे होते तेव्हा तो मान माझा, हा मान माझा, त्याच्यात कुठेतरी 10 पावलं मागे येऊन आम्ही हा समझोता केलेला आहे.
पूर्वी असं होतं त्याप्रमाणे चाललं असतं तर हा समझोता कधीच झाला नाही. त्याच्यासाठी 2 पावलं मागे येऊन आम्ही आता पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यात गिरोबाने आम्हाला यश द्यावं इतकीच माझी त्या गिरोबाच्या चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी नांद्रुक सरपंच रामचंद्र गोविंद चव्हाण. आज नांद्रुक गावामध्ये साधारणपणे 1887 सालपासून 77 सालपासून जे आमच्या देवस्थानाचे जे काय वादविवाद होते, मानापानाचे सर्वांचे वादविवाद होते, ते आज जवळजवळ सर्वांचे संपुष्टात आले आहेत. आमच्या गावामध्ये चव्हाण कुटुंबांची 3 वकलं आहेत. त्या वकलामध्ये मानपणावरून जो काय आज 1877 पासून चाललेला वादविवाद तो आज श्रीदेव गिरोबाच्या कृपेने आज तो संपुष्टात आलेला आहे. आणि खरं बघायला गेलं तर आज आपल्या या नांद्रुक गावाला सोनियाचे दिवस यायची आता पुढे सुरुवात होणार आहे, ते पण या सर्व लोकांच्या सहकार्यातून. आणि ह्या कोरोना काळामध्ये सरपंचपद भूषविताना मला खूप अभिमान वाटतो गावातल्या आमच्या ग्रामस्थांचा आणि आमच्या चव्हाण वकलांचा. जो काय चव्हाण वकलांनी निर्णय घेतलेला आहे तो ऐतिहासिक निर्णय आहे. आणि आज प्रत्येक मंदिरामध्ये जे काय मानापमान म्हणून वादविवाद होत आहेत, कोर्ट कचऱ्या होत आहेत, त्यापेक्षा असा वेगळा एक आदर्श आज आमच्या गावाने सर्व लोकांसमोर ठेवलेला आहे. या आदर्शाचं अनुकरण करून प्रत्येक ज्या गावामध्ये वाद असतील त्यांनी थोडंसं 2 पावलं मागे येऊन मानपमानाचे विषय बाजूला ठेवून आज आपण हिंदू आहोत आणि हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्र येऊन आज जशी मंदिरामध्ये आज एकोप्याने सर्व नांदलं पाहिजे. जर आपण एकत्रपणे आणि एकोप्याने राहिलो नाही तर त्याच्यामध्ये देवपण पण राहणार नाही. जर तुम्ही प्रयत्न केलात तर देव पण तुम्हाला आशीर्वाद देणार. जसं आज आमच्या गिरोबा देवाने आज आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि ती सर्व चव्हाण वकलं होती त्यांचा आज समझोता होऊन आज आमचे सर्व जे काय पुढचे कार्यक्रम आहेत मंदिराचे ते आम्ही एक कुटुंबासारखे गुण्यागोविंदाने करू अशी सर्वांनी आज गिरोबांनी शपथ घेतलेली आहे. आणि त्याप्रमाणे हे अखंड चालवतील अशी आशा वाटते. आज खूप अभिमानाचा दिवस आहे आणि आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे असेच हे दिवस राहू आणि हे असंच आमचं निरंतर चालू राहील असेच गिरोबांनी प्रार्थना करतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.